पण जेव्हा गेले तेव्हा सुद्धा आमच्या पक्षाची बैठक होती ना. पक्षाचा सेशनचा काही संबंध नाही. पक्षाला जेव्हा वाटेल तेव्हा एखाद्या गंभीर बाबीवर चर्चा करते पक्षाधीश जारी होऊ शकतो. पक्षादेश एक धोरणात्मक निर्णय घ्यायचा असं धोरण झाला तर अशा बैठकीला पक्षाधीश जारी होतो ना. राऊत साहेब बैठकीमध्ये उपस्थिती सोडून दुसऱ्या काही मुद्द्यावर चर्चा झाली ना. संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली. खास करून आमची की खासदारांनी कोणत्या जबाबदाऱ्या घ्याव्यात संघटनेच्या संदर्भात यापुढे चर्चा झाली. अनेक अजेंड्यावरती अनेक विषय होते. आणि आम्ही वारंवार अशा प्रकारच्या बैठका पार्लमेंट सुरू असताना इथे घेतो, नाहीतर आम्ही मुंबईत येतो, बाहेर येतो, यापुढे घेत राहू. आणि आम्ही अत्यंत रिलॅक्स होतो. आपण पाहिलं असेल अशा प्रसंगातून आम्ही वारंवार गेलेलो. पण आता त्यांना ज्या प्रसंगातून अवघड जाईल त्यांना 100% अवघड नाही. त्यांना त्यांचं जगणं कठीण होईल. बघू ना काय आता ही जी गद्दारीची जी कीड आहे ही आता कायमची चिरडावी लागेल. हा बघा की हे तुम्ही मशाल चिन्हावर निवडून आला. मशाल आणि तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर निवडून आलं. मोदींच्या नाही, देवेंद्रजीच्या नाही. हा तुम्ही यावेळेला पूर्णपणे मशाल चिन्हावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवारीवरती निवडून आलेला असताना तुम्ही जर अशा प्रकारे बेईमानी करत असाल तर तुम्ही तुमच्या आईच्या दुधाचा लिलाव केला. तुम्ही तुमच्या आईच्या दुधाची लिलाव केलाय. लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या आईला विकलाय. आणि मी तुम्हाला सांगतो ना, बघून घेऊ. हे सोपं नाही. तुम्ही सोपं नाही. ह्या वेळेला सोपं नाही. तुम्ही तुमच्या सिक्युरिटीला भारताचं सैन्य आणा. आम्ही मरायला तयार. आत्ताच अनेक ठिकाणी सिक्युरिटी वाढवली गेली. आंदोलन होतात, विरोध काय ठेवायचंय. आंदोलन होतात. शब्द काढायचा नाही. हे डरपोक हिंमत असलं या ना मतदारसंघात. कालपर्यंत जसे आमच्याकडे असताना एकटे फिरत होतात ना तसे फिरा. आता एकनाथ शिंदे त्यांना बॉडीगार्ड देईल. बरोबर आहे. मग त्यांना पुढे 2 पोलीसच्या गाड्या, मागे 2 पोलीसच्या गाड्या आणि ते मिलिटरीच्या वेशातले सीआरपीएफचे लोक असतात ना ते ते वगैरे त्यांना देतील. आणि जणू काय युद्ध करून शौर्य पदक मिळवून आले अशा तऱ्हेने फिर मिळेल का. हा बरं का. हे गद्दार लोक आम्हाला सांगणार. हा जनमताचा अपमान ज्या लोकांनी त्या मतदारसंघामध्ये नक्कीच आहे. त्या लोकांनी मतदान भाजपच्या विरुद्ध केलंय. लोकांनी मतदान मशाल चिन्हावर केलंय. आणि लोकांनी मतदान उद्धव ठाकरे साहेबांना केलं ना. आणि तुम्ही आणि हे सगळे लोक एकनाथ शिंदेच्या पक्षाविरुद्ध जिंकून आलेले आहेत. तुम्ही हिंगोलीतला बघा, तुम्ही हे बघा, परभणीतला बघा, तुम्ही अनेक ठिकाणी हे सगळे लोक. तुम्ही शिर्डीचा खासदार बघा. बरं, शिर्डीच्या खासदाराने 2दा गद्दारी केली तरी आम्ही त्याला कन्सिडर केलं उद्धवजींनी. खरं म्हणजे माझा विरोध होता काही लोकांना. हे पुन्हा पुन्हा बेईमानी करते. पण उद्धवजी आमचे फार दयाळू आहेत. आता हे जे बदमाश लोक आहेत यांना असं वाटतं की त्यांनी फार मोठा तीर मारलेला आहे. हा तीर त्यांच्या आता पार्श्वभागात जाईल. सर, कायदेशीर कारवाई केली जाणार यांच्या सगळ्यांनी. आता अरुण सावंत साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला. नाही, लढाई कोर्टाची लढाई असं मला म्हणायचं. होईल ना सगळं. जे व्हायचं ते होईल. आता जनतेची लढाई. न्याय मिळेल असं वाटतं का. नाही सोडून द्या. आता जनतेशी लढाई. या मंडळींना वेगळा निर्णय घेण्याची गरज का अशी वाटली. याच्या मागचं काही कारण आहे. हा निर्णय गद्दारीला काही गरज लागत नाही ना. ज्याच्या रक्तामध्ये गद्दारी आहे, ज्याने 14 तारखेनंतर त्या आपली परवा रात्री ज्याने 15 कोटी रुपये स्वीकारले आणि विमानात बसले, तोपर्यंत विमानात बसायला तयार नव्हते. 3 ठिकाणी चार्टर्ड विमान आली. पैसे पोचले. पैसे पोचल्याचा निरोप आले त्यांच्या माणसाकडून.
15 कोटी रुपये. तेव्हा हे विमानात बसले चार्टर सगळे स्पेशल एकदम. यांची रिक्षात फिरायची लायकी नव्हती. यांना शिवसेनेनं काय दिलं? हे रिक्षात ना, हे सायकलवर फिरू शकत नव्हते. यांना शिवसेनेनं इतकं मोठं केलं, दिल्ली दाखवली, पार्लमेंट दाखवलं, प्रतिष्ठा दिली, हा सगळं काही दिलं. खोट्या शब्दा घेता तुम्ही. तुम्हाला काय बोलायचं मग आम्ही? हा, हे तुम्ही काय हरिश्चंद्राच्या अवतारात? तुम्ही हरिश्चंद्राचा अवतार नाही, एवढं सांगतो. त्याच्यामुळे मी काय बोलतोय ही शिवी नसून हा महाराष्ट्रातल्या जनतेचा संताप आहे. लक्षात घ्या, माझ्या भावना लक्षात घ्या. या महाराष्ट्राच्या जनतेच्या संतप्त भावना आहेत मी जे बोलतोय ते. हा, तुम्ही त्याला शिवी म्हणत असाल ना? नाही, अजून त्यांना बरेच दिवस पुढे बघायचे आहेत. मुळात असं आहे, आईशी प्रतारणा केल्याचं एक मिनिटापूर्वी बोलले. त्याला कुठल्या शब्दात बोलणार तरी ते मर्यादित शब्द वापरतात. एवढं थोडंसं उलटं बनेल. काय आम्ही यांच्यासाठी काय केलंय? रक्ताचं पाणी केलेलं आहे उद्धवजीने. आम्ही सगळ्यांनी जेव्हा पक्ष फुटला त्यानंतर आम्ही ज्या परिस्थितीत उभे राहिलो, आम्ही लोक निवडून आणली. आणि हे अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या आईशी बेईमानी करत असाल ना, तर लक्षात ठेवा, आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलेलो नाही. जा, आमची तक्रार करा धमकी दिली म्हणून. तुम्हाला आमच्या आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला आमच्यापासून धोका आहे. सर, केंद्र आणि राज्य दोघांशी 2 हात करायची तयारी झाली. नक्कीच आम्ही करतोच आहोत. आताही करतो. असं काय करताय? आम्हाला 4 वर्ष न्याय मिळत नाही, ते कशाचं होतं काय? एक लक्षात घ्या, केंद्र पाठीशी आहे म्हणून त्यांची हिंमत होते ना, तर यांचे अवकाश काय? केंद्रीय सत्ता यांच्या पाठीशी आहे ना, म्हणून तर हे दिल्लीत येऊन दादागिरी करतात ना. नाही तर हे कोण आहे? कोण आहे? यांना ठाण्यात घुसून मारतील. यांची लायकी काय? शिवसेना ही 4 अक्षरांच्या पाठीशी होती म्हणून हे आतापर्यंत पोहोचले इथे. आणि आता आम्हाला कणा काढून दाखवतात. बघूया सगळ्यांचे दिवस येतात. बघूया.